तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आम्ही आज सगळे चाललोय एकविरेला, ते पण ट्रेनला चाललोय. गाडी घ्यायची गाडीवाले असे माणसं आहेत ना की काय बोलायचं, फोनच नाही उचलत. आम्हाला बोलायचंच नाहीये त्यांच्याबद्दल. तर त्यामुळे आम्ही आता ट्रेनने चाललोय. आम्ही जस्ट आता कल्याणला पोहोचलो. तर मी ही आणि हा आमचा बॉडीगार्ड आम्ही तिघं सोबत चाललोय. तर चला पुढे बघू काय. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आलोय ट्रेनमध्ये आणि आमची लायकी नसल्यामुळे आम्ही डोअरला उभं आहे. तर असं काही नाही आहे, आम्ही तिकीट काढले पण हे आम्ही चुकून दुसऱ्या डब्यात चढले, पण आम्ही इथंच राहणार आहे. आपल्याला डोअरची मजा घ्यायची म्हणून थांबलोय. आम्हाला इथे बसायला मग किती बघायचंय निसर्ग, त्यामुळे आम्ही डोअरला बसायला पण जागा आहे, असं नाही की नाही. ट्रेन हा तशी ट्रेन रिकामीच आहे, पण आम्ही डोअरलाच उतरायचे. आमच्यात मस्ती खूप आहे त्यामुळे. तर काय अशा प्रकारे मी तुम्हाला वातावरण दाखवते बाहेरचं. एक नंबर वाटतं. चल काय करत नाही. बघू शकता एक जमीन आहे हा, जिथपर्यंत तुमचं टोलं जातं तिथपर्यंत आमची जमीन आहे. आणि जाते माझं नाव गेलंय. हा चाललं ट्रेन, गाड्या आहेत त्या पार्किंगला लावल्या. ते कसं पाणी विनी हे होईल ना तुंबेल. एक पेट्रोलचा प्रश्न नाही आहे ना की कुठे मजा. पेट्रोल पंप आमच्या स्वतःच आहे. हा, नडायचं नाही आम्हाला. तिच्या पप्पाचा पेट्रोल पंप आहे. आमच्याकडे गाड्यात भरपूर पण जाऊ द्या. ट्रेनची मजा आहे ना. एका शब्दावर आम्ही लोक गाडी बुक करू शकतो, पण आम्ही नाही करत कारण की आम्हाला एवढ्या लाखाच्या ट्रेन किती लाखाची. हा, गाडी काय 2-3 लाख नाही करोड. हा, करोडाची असते. पण त्या करोडाच्या गाडीतून आम्हाला फिरायला मजा येते. हे अशी स्वस्तात चिल्ली पिल्ली गाडीमध्ये आम्ही नाही फिरत. तर काय राधाचे आलेत पाय दुखत, तिची फार उदास झाले. ती गप आतमध्ये गेली. आम्ही दोघंच इथं तर कारण की आम्हाला बाहेर जायचं. राऊंडवर एक नंबर मस्त हिरवागार झाले. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. थंडी भरपूर आहे म्हणून माझी बोबडी बनते. अशा प्रकारे आम्ही लोणावळ्याला आलो आहे. अशा प्रकारे आम्ही आलो आहे. तर आता आम्ही जातो गाडी पकडायला. आलो केस वरती झालं कारण की केस सोडून येऊ शकत नाही, कारण की अवघड मेकअप नाही, सामान काय करणार. आम्ही जस्ट आता स्टेशनच्या इथून बाहेर आलोय. एवढ्यासाठी एक गाडी बुक केली. राधाने माझ्यासाठी गाडी घेतली. वा, याच ट्रेननी आलो असतो ना, मग कशाला एवढा खर्च केला आपण. बघू शकता किती गार हिरवगार आणि गार पण लागते. गाईज सिरियसली सांगते, दात आकडतायत आमचे, एवढी थंडी वाजते. खूप सॉरी गरमी होते, खूप थंडी आहे, खूप अक्षरशः कुडकुडे यायला लागले. मॅडमचा मेकअप झालेला आहे. कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा वगैरे मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही जातो पैठणला देवाच्या पाया पडायला, देवीच्या पाया पडायला. तर चला आतमध्ये जातो आम्ही. तर गाईज मी तुम्हाला इथूनच आईचं दर्शन देते, दर्शन घ्या. माझ्यासाठी काहीतरी चांगलं बोला, भाविका लवकर फेमस होऊन दे काहीतरी. पण माझं हे आहे की मी लवकरच फेमस व्हावं म्हणून माझी इच्छा आहे. तर आता अशा प्रकारे काय गजरा लावणं चालू आहे केसांना. ती परडे हातात घे. काका कधी नेऊन कल्टी मारतील. काही न्यू टोपलेवाली. चल, तर आम्ही आता चाललोय वरती. थोडा पाय वगैरे पडून घेतो आमच्या. तर अशा प्रकारे अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलेलो आहे. हा, तुम्ही बघू शकता. आम्ही आईच्या गावात आम्ही पायटाण्या झाडतोय. पायऱ्या
पायऱ्या चढतो आम्ही आता. थंडीमुळं खूप माझी बोबडी वळायला लागले, त्यामुळे आम्ही चालतंय अजून काय पोहोचलो नाहीये. आम्ही आता सध्या एवढं लवकर पोहोचणार नाही. गाईज आम्हाला न्यू फ्रेंड भेटलाय. चल जरा 2-3 पायऱ्या आमच्यासोबत चढून चल. एकच नाही 2. बोलतो बघ कशी, एकच नाही 2. येत काय जरा छत्री पण आम्ही खाली ठेवून आलो मस्त. पाऊस पडतोय जरा थांब. आत्ते भिशील तिकडे. बस तिथे बस लाल्या बस काहीतरी इज्जत ठेव. तो काय इज्जत ठेवाय नाही, तो आतमध्ये शोधतोय. तर अशा प्रकारे गाईज आमची चालता उदास झालेली आहे. गाईज या मांजरी बघा ना किती भारी दिसतात झोपलेल्या. एक नंबर ना. राधे दे ना घेऊन. खरी मैत्रीण असेल तर देशील. बघा जर पण आमच्या असे मांजर मग ते कृषिकाकडे आहे पण माझ्याकडे नाहीये. बघू शकता तुम्ही. डोंगर बघा. डोंगर तर बघा पण ह्याच्यामध्ये कचरा बघा भाई साहेब. आपण फिरायला येतात काहीतरी कचरा ठेवू शकतो ना आपल्या बॅगेत, एवढा काय फेकायचा. काय बोलायचं आता लोकांना. हाय गाईज, आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आम्हाला रस्त्याला कुत्रे भेटताय. आम्ही आता आलोय पोचत फायनली. तुम्हाला तुमचं काय म्हणणं व्यक्त करा. नाही आमचं म्हणणं काहीच नाही. कारण की त्यांची जिरले आता. दोघींची जिरले. कधी वरती पोहोचतोय आणि बसतोय असं झालंय. आता थोड्याच वेळ आहे. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय. आणि आता पावसात भिजून पूर्ण उदा झाली. व कशी सुक्की आली आणि मी कशी पार भिजले. चलो अभी पटापटा जाएंगे. तर गाईज अशा प्रकारे देवीचं दर्शन झालं आणि आमच्या पोटात कावले ओरडत होते म्हणून आम्ही आत्ता जस्ट बसलोय. रोबी दमले पार. सगळे भिजलेत भाई. आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही एवढी हुशार माणसं आहोत ना. छत्री घरापासून इथपर्यंत घेऊन आलो पायथ्यावर, मग वरती नाही घेऊन आलो का तर पाऊस नव्हता म्हणून. आणि पावसाने आता आम्हाला असं भिजवून टाकलंय. ते बोलतात पहिल्यांदा आले तर पावसात भिजा. उद्या ताप येऊन घरात कामावर सुट्टी. चाललो घरा. आमचे पाय असे थरथर कापताय. आम्ही फार भिजलोय. फर्स्ट टाइम आम्ही पावसात कुठेतरी आलोय. आता नेक्स्ट ट्रिप रायगड बघू, नाहीतर मग वॉटरफॉल. हा व्ह्यू बघू शकता किती भारी वाटतंय. तिकडं ऊन पडलंय आणि इकडं चल एवढी पण पोपडी नाही वळत आहे. गाई चिक्कल बघा केवढा आहे. मातीत खेळाचा मन करतंय. एक नंबर आहे या. आम्ही आता जरा फोटोशूट करतो. काय दाखवतीस काय. वा गाईज पहिल्यांदाच बघितलं ना तुम्ही चिक्कल. आम्ही फोटो काढून घेतो. आपल्याला छोटा वॉटरफॉल परत पोपडी बनलेली आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? वॉटरफॉल दिसलेला आहे तुम्हाला दाखव. वॉटरफॉल दिसलेला आहे पण आम्ही नाही भिजू शकत कारण की आधीच आम्हाला आकडी यायची बारी आले. त्यामुळे तुम्ही समजू शकता तिच्या बोलण्यावर. जाम थंडी असते का जाम. चला आम्ही काहीतरी आता खायला जातो. आणि उपवास होता आमचा आता इथे येतो दर्शन घेतो. आता उपवास झालाय. आता खाली जाऊन काहीतरी पेटपूजा करू आम्ही. चला गाईज आमची घसरगुंडी चालू आहे. सगळ्यांचे पाय घसरत आहेत. सगळे एकामेकाचा हात पकडून चालत आहे. एवढे पाय घसरायला लागलेत आमचे. कधी तोंडावर पडू समजणार नाही.
पण सगळ्यांना संगत घेऊन ते आमचं जेवण आलेलं आहे आणि बाकी आहे यायचं. अजून बाकी लई भूक आहे, लागली पेपर. पण आम्ही खायला चालू करतोय आता. व्हिडिओ काढायला आम्हाला टाइम नाहीये. हे घ्यायचं. हाय गाईज, ऐका, भाविकाने एवढी चांगली नटून आली पण तिने ना कानातलेच घातले नाही, पाकिटमध्ये पूजाला ठेवलेले. फायनली आम्ही खाली उतरलो आणि इथं लई कुडकुड होते. असं वाटतं आता आम्हाला उतरवत पण नाही, एवढा आम्ही खाल्लाय. जड झाले, अंग जड झाले. आता आम्ही इकडून डायरेक्ट जाणार खोपोलीवरून बघू गेलो तर मठात जाऊ आणि मग घरी जाऊ. या मॅडम. हो, हे आम्ही दाखव काय घेतलंय काही खायला. येस, भविष्य बघ. भविष्य बघ. भविष्य बघ. आयुष्यात चांगला जॉब भेटल ना. आम्ही आता रिक्षाने आलो तर आम्हाला सोडला लोणावळा स्टेशनला. आणि आता आम्ही केवढे स्ट्रगल करून चाललोय. आता उलटी येते. आता कधी इथं उलटी होऊन जाईल ते कळणार नाही. बंद आता मी झोपून जाते बाबा. नाही तर इथंच व्हायचं. चला, गाडी पुसून जायला टाइम नाही एवढा. आमचा धूर निघालेला आहे. आमचा एक कान चालू आहे, एक कान बंद झालेला आहे. कारण की आम्ही घाटाने खाली आलेलो. ते बघ महाराजांचा मठ दिसला गाईस तुम्हाला. बघा आता जस्ट आम्ही चालत आलोय. आम्हाला अर्धा वाटत उठतात त्यांनी चालाय, पण आम्ही आता चालत चाललो. तो गाडीवाल्याला वाटेल त्याला हाय करते पण गाईस भूत बंगला फक्त गेट आहे, बंगला नाही आहे. अशा प्रकारे साक्षी नाही, राधाचे मित्र भेटलेले आहेत. ते राधाला इग्नोर करून गेलेत कारण की इग्नोर केला बाबा. कारण की राधाने त्यांना एक वेळेला घेऊन नाही गेलं म्हणून. तर गाईस तुम्हाला माहिती आहे आमच्यासोबत एक ना कांड झाला. काय झाला तर कधी पण होतो. एक्सप्लेन करा ना जरा. आम्ही ना छत्र आणलेल्या 2. ते पण 2. मी माझ्या बाजूवाल्या काकीची आणि मी स्वतःची. हा, मी दोन्हीच्या दोन्ही हरवून आलोय. आणि ही आमच्यासोबत पहिली गोष्ट नाही. ह्याच्या पहिला पण आम्ही राधाच्या आगरी महोत्सवाचा आमचा ऑडिशन होता तेव्हा मी 5,000चा कोट हरवून आलेलो. ते पण 5,000चे लाटणं पोलपाट सगळं होता त्याचे. कारण की तो आमच्या म्हणजे आमच्या डान्सचा तो पार्टचं सामान होता. ते आम्ही सगळं हरवून आलो आणि आज छत्र्या हरवून आलोय. तर घरी जाऊन मम्मीच्या शिव्या ऐकायच्या. आम्ही आलोय मठाजवळ. आम्ही आता जातो आतमध्ये. हे असेच गरीब असेच राहणार. आम्ही आता आलोय आतमध्ये. तुम्ही हा मठ बघितला असेल नसेल बघितला मला नाही माहिती, पण बघा माझ्यासोबत आलेत तर बघावाच लागेल. पाणी बघ किती आहे मॅटमध्ये. चलो गाईज, बाकी मग एक्सप्लोअर करते. आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही बोलले म्हणून मी नाही काढलं. हां, 12 महिने वाहणारी नदी आहे. हे बघा महाराजांचं. अशा प्रकारे आम्ही डोंगर चढून आम्ही वरती आलोय. ते तुम्हाला खालचा व्हिडिओ दाखवते. आम्ही तिथे होतो, तिथून एवढ्या डोंगरावर आलोय. या गुफेतलं राधाची हवा टाईट झाली, ते खालीच बसले. चला मी तुम्हाला आतमध्ये इकडून आतमधचं दाखवते. गाईज आज फर्स्ट टाइम एवढ्या जवळून बघते मी ह्याला. बघाय बी नाही माझ्याकडं. बघता हे बघा राधा आणि त्याच्या पासून आम्ही. नाव गाजलं पाहिजे ना राधा आणि भाविकाचं. अशा प्रकारे आमची फिरून झिरलेली आहे आणि आम्ही आता चाललोय घरी. चला मी ब्लॉग इथंच एंड करते. बाय.